तर भारताच्या ऑपरेशन सिंदूरची पाकला मात्र चांगलीच धडकी भरली आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भारतीय सैन्यानं अद्दल घडवल्यानंतर पाक वठणीवर। पाक लष्कराकडून रात्री सीमेवर कोणताही गोळीबार नाही। भारताच्या हल्ल्यावेळी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आसिफ मुनीर बंकरमध्ये लपला होता। नूर खान बेसवर हल्ल्याच्या वेळी मुनीर तिथंच होता। सध्या आसिफ मुनीर रावळपिंडीच्या सेफ हाऊसमध्ये लपला। भारताविरोधात पाकिस्तानचा विजय झाला म्हणत पाकिस्तानमध्ये रॅलीचं आयोजन। पाकिस्तान लष्कराचा खोटा प्रोपोगंडा। कराचीमध्ये निघालेल्या रॅलीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्री देखील सहभागी। कोणताही भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नाही। पत्रकाराच्या प्रश्नावर पाक आर्मीच्या अहमद चौधरीची कबुली। सोशल मीडिया आणि फेक न्यूजच्या माध्यमातून पाकिस्तानचा खोटा दावा उघड। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली देशभरातील 32 विमानतळं पुन्हा एकदा खुली। श्रीनगरचं विमानतळ उद्या उड्डाणासाठी खुलं होणार, तर गुजरात जामनगरचं एअरपोर्ट देखील खुलं। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री सोशल मीडियावर ट्रोल। युद्धविरामानंतर देखील पाकनं गोळीबार केल्यानं मिस्री ट्रोल। मिस्रींसह त्यांच्या मुलीला देखील ट्रोल करण्याचा प्रयत्न। ट्रोलिंगनंतर मिस्री यांच्याकडून एक्स अकाउंट लॉक। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन नष्ट। जेठवाई गावाजवळ ड्रोन नष्ट करण्यात आला। हा ड्रोन 2 दिवस पोलिसांच्या देखरेखीखाली होता, तर किशन घाटजवळ नुकताच एक जिवंत ड्रोन सेल देखील आढळला होता।